जमिनीमध्ये प्रमाण वाढायला लागते, तसं तसं आपला जो पीक आहे हा उभा अवस्थेमध्ये दिसत असतो. तर साधारणतः या गोष्टीला 8 दिवस लागतात आणि 8 दिवसाच्या नंतर पुढच्या 4 दिवसाच्या अवस्थेमध्ये म्हणजे 12 ते 13 दिवसांनी बघा तुमच्या पीक सशक्त व्हायला सुरुवात होतो आणि त्याच्यामध्ये पाथिरे यायला सुरुवात दिसत असते. तर या पाथिऱ्याच्या अवस्थेमध्ये समजा अगर तुम्ही म्हणजे दिसला नाही, आपल्याला अळी आपल्याला दिसल्या नाही, परंतु पाथिऱ्याच्या अवस्थेमध्ये हमखास तुमच्या शेतावरती अळी येण्याचे जे चान्सेस आहेत हे जास्त प्रमाणात राहतात. कारण की भरपूर सारे लोक काय करतात, पहिल्या डोजला म्हणजे चिकलनीवर भरपूर सारे लोक सुपर म्हणजे SSP सुपर फॉस्फेट आणि युरिया मारतात, आजही मारतात बरेचसे लोक आहेत ना. तर अशा वेळेला काय होतं की समजा पहिले पीक का उचलते तुमचा तोही समजून घ्या. पहिले आपला पीक फॉस्फेट नाही उचलत, फॉस्फेट पिकांना लागायला कमीत कमी 25 दिवस लागते, आज नाही लागत. तो आज जरी तुम्ही दिले तरी तो 25 ते 30 दिवसाच्या नंतर पिकाला लागत असते. तर मग आपल्याला द्यायला कधी पाहिजे, आणि फॉस्फेटच्या मेन काम आहे फुटव्या अवस्थेमध्ये आणि रूट डेव्हलपमेंट मध्ये मदत करते. नायट्रोजनचं काम काय आहे, नायट्रोजनचं काम आहे पिकांना हिरवं ठेवणे आणि ग्रोथ मध्ये हेल्प करणे. बरेचसे शेतकरी असेही असतील तुमच्या याच्यामध्ये की मी ते युरिया आणि सुपर फॉस्फेट मारला तरी जबरदस्त धान येत असतं. मित्र तुम्ही त्याला पोटॅशच दिले नाही, पोटॅश का समजा तुमच्या पिकाला दिले तर पोटॅशमुळे काय होतं, तो पिकांच्या इम्युनिटी पॉवर वाढत असते. बरोबर आहे, इम्युनिटी पॉवर हा भाग का असतं की समजा पोटॅश दिल्यानं आपली जी काडी असते काडी जाडदार बनत असते आणि तिचा रफनेस येते. ज्याही शेतकऱ्यांना समजा पोटॅश टाकत असतील त्यांचा अनुभव असेल, त्याची जी काडी असते त्याच्यामध्ये दम राहते, दम म्हणतो ना आपण तसा राहते आणि धार येत असते पोटॅशला. त्याच्या पान असा जास्त लवचिक नाही होत, त्याच्या पान जरी हव्यानं हालत असला तरी बरोबर आपल्या जागेवरती येऊन जाईल, तो धान तुमचा पडू शकत नाही. परंतु देण्याची पद्धत आहे ते आपण त्या अवस्थेमध्ये देतो का. आता कोणते खत मारले तर तुमच्या पोटॅश गेला तो महत्वाचा असते, आणि समजा नाही मारला तर तुम्हाला मग MOP तुम्ही टाकू शकता, म्युरेट ऑफ पोटॅश नाही का, तो आपण टाकू शकतो. आता ही टाकण्याची पद्धत कशी आहे की समजा अगर तुम्ही MOP जर देत असाल तर एका एकरला समजा साधारणतः तुम्ही 15 ते 20 किलो देता. एखादा शेतकरी असा असेल की त्यानं खत वगैरे व्यवस्थित दिले, पण समजा युरिया खताचा वापर त्यानं त्याच्या शेतावरती जास्त केला तर त्याच्या भागावरती जो अळीचा जो प्रादुर्भाव आहे हा जास्त प्रमाणात राहणार आहे. हे केव्हा तुम्ही लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी समजा युरियाचा जास्त वापर त्याच्या शेतामध्ये केला तर तुम्हाला 100% अळीला तुमच्या शेत बळी पडणार आहे. आणि आपण पहिल्याच याच्यामध्ये पोटॅशयुक्त खते देतो का, देता किती लोक मारतात पोटॅशयुक्त खते, MOP ज्याला आपण म्हणतो, किंवा जसं तुम्ही 18-18-10 वगैरे देता किंवा 10-26-26 देता, 20-20-0-13 तुम्ही देता. तर पहिले एक रेशोही आपण समजून घेऊ नाही का, तर समजा मी जो खतं टाकतो तर खरंच त्याच्यामध्ये कोणकोणते भाग आहेत ते पहिले समजून घ्या. आपण समजा आपल्या भागामध्ये पहिली चलन आहे आता ग्रोमर मारतात सगळे, म्हणजे कमीत कमी 50% लोक तरी ग्रोमर मारतात. आता ग्रोमर मारलं तर ग्रोमरच्या तुम्ही वाचले ना, ग्रोमर लिहिला असेल, कंपनीचं नाव असेल आणि तिथं 20-20-0-13 हा लिहिलेला आहे. बरोबर आहे. आता 20 हा काय आहे मित्र, पहिला आहे नत्र, 20% काय आहे त्याच्यामध्ये नत्राचा प्रमाण आहे. त्याच्यानंतर पुन्हा दुसरा 20 आहे, 20 काय आहे हा फॉस्फरसचा भाग आहे. तिसरा काय आहे 20-20-0 आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तिसरा कंटेंट काय असतो पोटॅश असतो, परंतु पोटॅशची संख्या आहे का तिथं नाही आहे, 0 प्रमाणामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर चौथा कंटेंट त्याच्यामध्ये काय आहे तर सल्फर आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही आपण 13% जो भाग आपण वाचतो तर तिथं अमोनियम फॉस्फेट सल्फेट असा लिहिला आहे. तुम्ही आता समजा घरी गेल्यानंतर तुम्ही वाचून पहा. आता समजा आपण असं विचारलं तर कदाचित तुम्हाला काहीतरी लिहिणार आहे, किती राहते काय राहते माहिती नाही, आम्ही आणतो आणि मारतो. बरोबर आहे. युरियाच्या बॅगवरती का लिहिला राहते तुम्ही सांगता येईल, युरियाच्या बॅगवरती नायट्रोजनच्या प्रमाणात किती लिहिला राहते कोण सांगेल, 46%. बरोबर आहे, 46% लिहिला राहते. तर हा जो 46% हा 50 किलोच्या याच्यामध्ये राहतो का 100 किलोच्या याच्यामध्ये राहतो, 100 मध्ये राहतो. बरोबर आहे, आपला 50चा भागच आहे ना, तो 100 किलोच्या याच्यामध्ये